नमस्कार. आपण गोव्यामध्ये आहोत, उगवे पेडणे येथे. आणि अशा प्रकारे आता आपण कोकणात गणपतीची तयारी, आता गणपतीची तयारी कशी असते तर ते आपण आता एक साधारण बघू शकता. हे इकडे आता चतुर्थीसाठी नारळ जे आहेत ते नारळ काढून आणण्यात आलेले आहेत. बघा, गोण्या नारळाचे आहेत. आणि आता हे इकडे टेबल धुण्याचं काम सुरू आहे. माटोळी धुतलेली आहे आणि हे अशा प्रकारे झाडलोट सुरू आहे. आता आपण माहिती विचारूया. नमस्कार. हां, नाव कसं तुमचं? नाव कसं? अशोक महाले. ओके. काय गणपतीची तयारी सुरू हा? रंगरंगोटी सुरू आहे. हां, चतुर्थीची तयारी. आता कधीपासून सुरू केला चतुर्थीची तयारी? महिन्यापासून चालू आहे. ओके. आता काय काय आता काम बाकी असं अजून? हे आता साफसफाई हां, महिनाभरापासून अजून चालू आहे साफसफाई. ओके ओके. हे पाहू शकता तुम्ही, रंगरंगोटी पण आता होणार आहे. आणि बाप्पाच्या स्वागतासाठी अशा प्रकारे महिनाभरापासून तयारी असते. अशा प्रकारे आता साफसफाई सुरू आहे. हा चौरंग ना? हा चौरंग. गणपतीमध्ये चतुर्थीमध्ये सत्यनारायणची पूजाही असते. मग वेगवेगळे विविध कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, भजन असतात. त्याचीही अशा प्रकारे तयारी सुरू आहे. आता इथे माटोळी जी आहे, इथे धुतलेली आहे माटोळी. ही माटोळी आहे. हा टेबल आहे. डेकोरेशन पण सुरू आहे करायचं. डेकोरेशन आता आपण बघूया. आपण कोकणातली जी आपण दिवाळी म्हणू शकतो, चतुर्थीला दिवाळी म्हणू शकतो, कारण चतुर्थी म्हणजे ही दिवाळी असते. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी कसं सजावटीचं काम सुरू आहे. अशा प्रकारे आता रेडी करून सामान ठेवलेलं आहे. हे आता रेडी सामान आहे, डेकोरेशन साहित्य आहे. अशा प्रकारे आता पूर्णपणे इथे ज्या पताका असतील त्या इथे लावल्या जातील. इथे पताका लावणार. काय काय करणार डेकोरेशन आता तुम्ही? कापसाचं करणार. काय करणार कापसाचं? हां हां, कापूस लावलाय. ओके ओके ओके. हां ओके. हा कापूस लावला म्हणजे हिमालय. अरे वा, छान छान छान. पार्वती. हां, तुमचं नाव कसं? माझं नाव आशिष महाले. आशिष महाले. काय कन्सेप्ट काय आहे? कन्सेप्ट काय आहे? डेकोरेशनची कन्सेप्ट काय आहे? डेकोरेशन याच्यासोबत आहे, शंकर पार्वती तसं. हां, शंकर पार्वती सोबत असा डेकोरेशनचा आहे. लिंग. हां, महादेवाचे लिंग. ओके. अशा प्रकारे हे आजी पण आहेत. आजी, काय तयारी कशी काही सुरू? हो, काय हो, काय काय तयारी केलं तुम्ही? ओके ओके. मोदक बिदक सुद्धा करतो, लाडू करतो. अरे वा, शंकरपाळे करतो, सगळं करतो. बाप्पाच्या स्वागतासाठी मोदक करतो सगळं आम्ही. ओके. तुमचं नाव कसं? माझं नाव सुनीता महाले. सुनीता महाले. ओके. छान गणपती तयारी सुरू आहे. मी तुमका डिस्टर्ब केले थोडासा? थोडा केला. हो, नाही चांगलं. असा करूचा, अजून करूचा असा. अजून करूचा. ओके. थोडे दिवसात राहिली असं आता? आता थोडे दिवसात राहू देव ना, बेगी काय करतो. हो हो हो. थँक्यू, तुम्ही माहिती दिलात चांगली. अशा प्रकारे कोकणात प्रत्येक घरामध्ये आता हा अशा प्रकारे सजावटीचं काम सुरू आहे. आता आपण उगवे पेडणे येथे आहोत आणि महाले कुटुंबाचं हे घर आहे. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव कसं? रवींद्र महाले. ओके. आता गणपती तयारी कुठपर्यंत आली आता तुमची? आता चालू झाली. आता डेकोरेशन वगैरे चालू केलं. अरे वा. आणि आमच्या सुरुवात झाली. ओके. हे आमचं इथपर्यंत तुळशी. हां, तो ओके ओके ओके. हो. आता काय काय म्हणजे नेमकं कधीपासून, म्हणजे महिनाभरापासून आता तयारी सुरू आहे? 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस झाले. डेकोरेशन. ओके ओके. आमचे होते काय ना, दरवाजे आम्ही कमी केले. आता नवीन बसवले. गणपतीसाठी स्पेशल गणपतीसाठी ही खोली केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आणि हे 8 जणांचं घराणं आहे. 8 जणांचं घराणं. ओके. 8 जणांचा बाप्पा आहे हा. हे घ्या, 8 जणांचं घराण्याचं हे आहे. हां हां, म्हणजे 8 घराण्यांचा गणपती एक. हां,
8 घराण्यांचा गणपती आमचा. 8 घराण्यांचा गणपती त्याविषयी जरा थोडक्यात माहिती सांगा. 8 घराण्यांचा गणपती अगोदर आमचे पूर्वीचे फटूचंद्र महाले हां हे आमचे पूर्वज हां हां 3 ह्याचे अगोदरचे 3 पिढ्यांपूर्वीचे 3 पिढ्यापूर्वीचे. त्याच्यानंतर चंद्रो तो झाला आणि त्याच्यानंतर यशवंत झाला आणि हे अगोदर त्याचे भाऊ परत झाले. हां 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 हा. त्याच्यानंतर आणि हे आता आम्ही काम अगोदरचं जुनं म्हणून पाडून ते आता हे नवीन केलं दरवाजे वगैरे बसवून. छान 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 ही छान. आमची मोठी. हां 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 ही मोठी. अरे वा खूप म्हणजे परंपरागत पद्धतीचं घर आहे छानपैकी ऐस पैस आहे. अरे वा हे आमचे मोठी म्हणजे पूर्वजांचे हां हां वासू शांतीचे. हां हां जुन्या पद्धतीचं घर आहे चांगलं आहे पारंपरिक पद्धतीचं. आता स्लॅबच्या घरातही गरम होतं भरपूर आता इथे शांत वाटतंय. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही चतुर्थीची तयारी जोरात सुरू आहे. नमस्कार काकी तुमचं नाव कसं? संजीवनी शिवाजी महाले. संजीवनी शिवाजी महाले. ओके काय सांगाल म्हणजे काय काय सुरू आहे तुमची चतुर्थी? गणपती डेकोरेशन सगळं चालू आहे. हो काही नेवऱ्या वगैरे झाल्या? एवढ्या चालू आहे. चालू आहेत. फार म्हणजे फार कष्ट होत असतात ना कारण त्यातूनही आनंद वाटतो. बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही सगळं करताय. आता पाहुणे पण आता येणार असतील आता त्यांची पण तयारी करा बाप्पाच्या पण स्वागताची तयारी करा. पाहुणे सगळे येणार. ओके 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 थँक्यू थँक्यू. अशा प्रकारे पाहिलं तुम्ही आता हे आता सुरू आहे तयारी. पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे मात्र हे बघा हे अशा पद्धतीचं कौलारू घर आहे छानपैकी. आणि कोकणातील हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल जे कौलारू घरं आहेत हे कोकणातील खास वैशिष्ट्य आहे. हे पाहू शकता कौलारू घरे छान वाटतं. ते तुळस दाखवा. अशा प्रकारे ही तुळस आहे ती. शंकर पार्वती गणपती. आपण तुळसही पाहूया. अशा प्रकारे इथे कोकणामध्ये मोठ्या तुळशी वृंदावन असतात मागे आपण पाहिलंच आहे. आता ही अशा प्रकारे पाहू शकता वैविध्य जे आहे कोकणची जी संस्कृती आहे त्याचं इथे म्हणजे अंगणातच तुम्हाला दिसेल. कोकणचं जे संस्कृती आहे अंगणापासून सुरू होते. शंकर पार्वती आणि गणपती तुळशी वृंदावन आहे. एक वेगळंच भारलेलं वातावरण आहे धार्मिक पद्धतीचं म्हणा किंवा एक आध्यात्मिक म्हणा. बाप्पाच्या स्वागतासाठी आता ती तयारी सुरू आहे. आणि हे आता आपल्या महाले कुटुंबांचा गणपती आपण तयारी बघितली आहे ते तयारी करतायत. अशा प्रकारे नारळ आता नारळ किती आहे ते आता नारळ महाग झालेत ना. तुमचं नाव कसं? चंद्रकांत महाले. हां नाना म्हणतात तुम्हाला. ओके ओके आता काय म्हणजे नारळ आता काय नारळ तुम्ही हे नारळ तुमचे बागेतले की? आमचे बागेतले बाग आहे. हो नारळ मग आता कधी आणले हे? काल आणले. हो एकूण आता तुम्ही किती नारळ आणले चतुर्थीसाठी? 200 नारळ. 200 नारळ. ओके चतुर्थीसाठी हे 200 नारळ आणलेले आहेत. ओके अशा प्रकारे ही तयारी तुम्ही पाहिली. हां काय म्हणता तुम्ही? हां ओके ओके 8 जणांचं घराणं आहे. हां हां 8 जणांच्या घराण्याचा गणपती 11 दिवस असतो. 11 दिवस वर्षी असतो. 11 दिवस. ओके 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 छान तुम्ही माहिती सांगितली आणि तुमचा वेळ घेतल्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्ही वेळ दिला तेवढा आम्हाला. थँक्यू थँक्यू.